विलास शिवराम बाणे, वय 61 वर्ष, राहणार सावंतवाडी, यांना 1997 पासून मधुमेहाचा त्रास होता. माझं नाव आहे विलास शिवराम बाणे, वय 61 वर्ष सुरू आहे, राहणार सावंतवाडी. मला शुगर जवळजवळ 1997 सालापासून आहे आणि किडनीचा हा जो ट्रबल आहे तो साधारण सालापासून सुरू झाला. त्यामुळे तो थोडीशी ट्रीटमेंट मी सुरू केली. त्याच्यानंतर होमिओपॅथिक पण सुरू केली. मधुमेहामुळे त्यांच्या दोन्ही किडनीची कार्यक्षमता 50% कमी झाली होती आणि त्यामध्ये किडनी फेल्युअरचं निदान करण्यात आलं. त्यासाठी त्यांनी प्रचलित उपचार पद्धतीमध्ये आणि 1-2 ठिकाणी होमिओपॅथिक उपचार घेतले, पण काहीही फरक जाणवला नाही. नंतर मला ऑक्टोबर मध्ये थोडासा त्रास सुरू झाला आणि जेवण वगैरे जात नव्हतं आणि मला थोडासा थकवा जाणवायला लागला. मी इथे बरेचसे डॉक्टर केले पण ते कुठलंच औषध मला लागू पडेना. सुरुवातीला किडनीचं क्रिएटिन, ब्लड युरिया हे प्रमाण वाढायचं, म्हणजे साधारण 2.21 पर्यंत गेलेलं होतं. त्याच्यानंतर मी ट्रीटमेंट केली आणि मग माझा तब्येत म्हणजे स्टेबल होती तशी. मग दिवसाला थोडासा परत प्रॉब्लेम सुरू झाला मला आणि त्याच्यामध्ये मला ताप आला आणि जेवण जात नव्हतं आणि एकदम वीक झालो, म्हणजे चालणं सुद्धा ते शक्य नव्हतं मला. ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यांना भूक लागत नव्हती, जेवण जात नव्हतं आणि प्रचंड प्रमाणात थकवा जाणवत होता. त्यासाठी 3 ते 4 स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले, पण तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. साधारण 4-5 हजार रुपये टेस्टिंगला घ्यायचे, 4-5 हजार रुपयाचे औषधं लागायची, असं ते रेग्युलर खर्च होता माझा. आणि नंतर 20 सालापर्यंत साधारण मी तसं स्टेबल होत गेलो, पण 20 सालामध्ये थोडीशी तब्येत माझी परत बिघडली आणि मी परत त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेत होतो, पण ते परत त्यांचं ट्रीटमेंट मला लागू होईल. त्यावेळेस त्यांना मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांची माहिती समजली आणि त्यांनी कोल्हापूर इथं मॉडर्न होमिओपॅथीमध्ये भेट दिली. इथे कोल्हापुरात ही ट्रीटमेंट सुरू असते म्हणून. त्यावेळेस त्यांना इतका अशक्तपणा होता की त्यांना चालणंही शक्य नव्हतं. मेन शाखेमध्ये घेतले त्याने, तिथे माझे इथून रिपोर्ट होते त्यावेळी 2.2 जवळजवळ माझं क्रिएटिन होतं, पण बाकी मला त्रास बराच होता. त्यावेळेला भूक लागत नव्हती, अशक्तपणा होता. मग त्यांचं मी औषध सुरू केल्यानंतर पहिल्या महिन्यात मला चांगला इफेक्ट निघाला. माझं क्रिएटिन जवळजवळ 1.6 वरती आलं आणि मग ते औषध माझं रेग्युलर दर महिन्याला त्यांच्याकडनं मी चालू करत होतो. अजून चालूच आहे माझं. आता क्रिएटिन मला पण ते 2च्या वरती काय जात नाहीये. 24 ऑक्टोबर 2020च्या रिपोर्टनुसार त्यांचा युरिया 50, क्रिएटिन 2.21, HB 8.3, ब्लड ग्लुकोज लेवल फास्टिंग 79, PP 158 इतका जास्त प्रमाणात वाढला होता आणि भविष्यात त्यांना डायलिसिसची गरज पडू शकते असा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार सुरू केले आणि पहिल्या महिन्यातच त्यांचा युरिया कमी झाला आणि क्रिएटिन 2.21 वरून 1.6 इतकं कमी झालं. मी दोन्ही टाईमचं जेवण माझं व्यवस्थित जाते, झोप चांगली लागते, हातापायानं कुठे काय अजून काय प्रॉब्लेम नाही आहे, डोळे चांगले आहेत. त्यामुळे औषध मला तसं आता आहे ते लागू आहे, व्यवस्थित आहे. मॉडर्न होमिओपॅथीचं जे होमिओपॅथिक औषध आहे हे चांगलं आहे, त्याचा साईड इफेक्ट कुठलाच नाही आहे. त्यांच्या तब्येतीत पहिल्या महिन्यापासूनच फरक पडत गेला. भूक वाढली, थकवा कमी झाला. सध्या ते 1 तास चालण्याचा व्यायाम करतात. त्यांना आता कोणतीही तक्रार नाही. मागील 1 ते 1.5 वर्षांपासून त्यांचं क्रिएटिनिन स्टेबल आहे आणि त्यांना आता डायलिसिसची गरज नाही. सध्या ते निरोगी आणि आनंदी आयुष्य जगत आहेत. मी सगळी कामं करतोय. रोज 1 तास सुद्धा मी पायी चालतोय, 1 तास सकाळी 40 मिनिटं प्राणायाम करतो आहे. बाकी सगळे म्हणजे दैनंदिन कामं मी सगळं करू शकतो. काही मला आता सध्या तर काहीच प्रॉब्लेम नाही. आता सध्या तर मला ह्या वेळेला किडनीचा पण त्रास नाही आहे किंवा कुठलंच काही नाही. युरिन वगैरे व्यवस्थित पास होते सगळे.